नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं पोलीस भरती करत असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो. एक अपडेट घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मैदानी चाचणी कधी आहे, किती अर्ज आलेले आहेत, तुमच्यासाठी किती कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी होईल मैदानी चाचणी त्याबाबत सुद्धा अपडेट देतोय. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जी मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आली त्याच्या संदर्भात जी काही शिपाई आणि क्लर्कच्या चांगले जास्त मोठ्या प्रमाणात पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या संदर्भात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बॅच देतोय 499 रुपयामध्ये रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचप्रमाणे शिपाईसाठी सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये हे रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी देत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. याबद्दल संपूर्ण पुरेपूर माहिती घ्यायची आहे. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जवळजवळ 462 जागांसाठी ही भरती जाहीर झाली आणि बघा 14,779 उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे की बाबा जिल्हा परिषद आचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी अधिक वेळ मिळाला, म्हणजेच या ठिकाणी ही पोलीस भरतीची मैदानी चाचणी चालू करण्यासाठी लेट झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची जी काय मैदानी चाचणीसाठी वेळ मिळाला तेवढी भरभक्कम तयारी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली पाहायला आपल्याला मिळणार आहे. बघा आता यामध्ये 15,300 पदांसाठी महाराष्ट्र शासनाची पोलीस भरती या ठिकाणी निघाली होती आणि त्यामध्ये 462 जागा या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो की 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ही मैदानी चाचणी सुरू होणार आहे. किती 11 फेब्रुवारी पासून याची सर्वांनी नोंद घ्यायची. बघा 11 फेब्रुवारी, किती 11 फेब्रुवारी पासून 11 फेब्रुवारी, लक्षात ठेवा ही तारीख आणि तुमच्या त्याप्रमाणे तयारीत राहा. एक पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठी शारीरिक चाचणी ही कुठं होणार आहे, भोसरी येथील इंद्रायणी नगर मधील मैदानावर होणार आहे. लक्षात ठेवा शारीरिक चाचणी भोसरी येथील इंद्रायणी नगर मधील मैदानावरती ही शारीरिक चाचणी या ठिकाणी होणार आहे. भरतीसाठी मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्यात येणार. या मैदानात सिंथेटिक ट्रॅक आहे. या मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकवरती या ठिकाणी ही मैदानी चाचणी होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सिंथेटिक ट्रॅक लक्षात ठेवा. या मैदानावरील यंदा होत असलेल्या भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही, RFID, बायोमेट्रिक आदींचा वापर केला जाणार आहे. लेखी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना या ठिकाणी केल्या जाणार आहेत. अशा सूचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस होण्यासाठी उमेदवारांना 50 गुणांची शारीरिक चाचणी वगैरे. आता ही 1600 मीटर, 100 मीटर, बघा ही महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ते काय जास्त सांगत नाहीत, त्याच्यावरती वेळ घालत नाही. निकष पात्रता काय दिले, वयाची अट दिली 18 ते 28, आरक्षित प्रवर्गासाठी 33 वर्ष. बघा पुरुष उमेदवारांसाठी 165 तर महिलांसाठी 158 सेंटीमीटर उंची वगैरे अशी न्यूज आहे. आणि या ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे काय म्हणतात की पोलीस भरतीसाठी जे तयारी करण्यात आली आहे, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि RFID बायोमेट्रिक आदींचा वापर या ठिकाणी RFID बायोमेट्रिक्स आदींचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे, असं सारंग आव्हाड अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 100 गुणांची लेखी परीक्षा नंतर होईल, परंतु आता मैदानी चाचणीची जी तारीख आहे ती लक्षात ठेवा 11 फेब्रुवारी. किती 11 फेब्रुवारी. तर लक्षात ठेवा 11 फेब्रुवारी या ठिकाणी तुमचं मैदान चालू होणार आहे. बघा 11 फेब्रुवारी. तुम्ही तयारीत राहा चांगले आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करा. चला या ठिकाणी तुम्हाला मैदानी चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.